एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध होता असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। अजितदादा, तटकरे, वळसे पाटील शिंदेंच्या विरोधात होते असा आरोपही राऊतांनी केलाय। तर राऊतांच्या या आरोपांनी नव्या चर्चांना आता उधाण दिलेलं आहे आणि या संदर्भात लोकशाही मराठीचा एक खास आणि सविस्तर रिपोर्ट पाहूया। 2019 मध्ये अजितदादा, तटकरेंचा शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध। ज्युनियरला मुख्यमंत्री पद देण्यास एनसीपीच्या नेत्यांचा आक्षेप। संजय राऊतांच्या दाव्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून त्यांनी उठाव केल्याचा दावा करण्यात येतो। पण या राजकीय कहाणीमध्ये संजय राऊतांनी ट्विस्टचा तडका दिला। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यासाठी उद्धव ठाकरे अनुकूल होते, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना विशेषतः अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांचा शिंदेंना विरोध होता। ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करणार नाही अशी तक्रार घेऊन ते नेते पवारांकडे गेल्याचा दावा राऊतांनी केला। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील। आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही ही त्यांची भूमिका होती। राष्ट्रवादीने मात्र हा दावा फेटाळून लावलाय। संजय राऊत खोटं बोलत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला। एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या करता सुरुवातीच्या 2.5 वर्षासाठी उद्धव साहेब ठाकरे असतील आणि 2.5 वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्री पदाच्या करता या दोघांमध्येच ठरलेलं होतं। संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी शिंदेंच्या नावाला विरोध केल्याचा आरोप भाजपनं केला। त्यांनी स्वतःनी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायला सुरू केलेलं की तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतल्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन। राऊतांनी केलेला दावा यापूर्वी देखील चर्चेत आला होता, पण मतदानाच्या आदल्या दिवशी शिळ्या कडीला पुन्हा फोडणी देऊन शिंदेंना सहानुभूती मिळून न देण्याचा राऊतांनी डाव खेळल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।